फायनली वेट इज ओवर. 9वा महिना चालू झालेला आहे आणि हॉस्पिटल बॅगची जी आहे तयारी सुरू झालेली आहे. तो फायनल पहिली जी माझी डिलिव्हरी झाली त्याच्यामध्ये मी व्हिडिओ बनवले होते, पण नंतर ती मेमरी पूर्ण क्रॅश झाल्यामुळं ते व्हिडिओज जे आहे माझ्याकडे अवेलेबल नव्हते. सो ह्या वेळेस मी डेफिनेटली सगळे व्हिडिओज करणार आहे, कारण की बाळ येण्याची तयारी. सो ही सगळी तयारी चालू आहे आणि हे सगळं मी धुवून ठेवलेलं आहे डेटॉलमध्ये. सकाळीच बाहेर स्टँड मी दाखवते. स्टँडला अर्धे कपडे अजून आहेत जे की मला हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे. ते कपडे मी बाहेरच ठेवलेत, कारण की सगळं जे बी एक्स्ट्रा कपडे आहेत जे की घरी आल्यावर लागेल मला इमिजिएटली बाळाचे, ते इथं मी वॉश करून आणि हॉस्पिटलचे दोन्ही पण ठेवलेले आहेत. काही बाकी आहे, काही ठेवलेले आहेत. सो हे कपडे इकडे आहे. नॅपीस आणि पूर्ण एक हॉस्पिटल बॅगमध्ये मी काय काय घेणार आहे तो व्हिडिओ वेगळा करणार आहे. पण आता इथं काय काय आहे जे की घरी लागणार आहे, सो ते मी दाखवते. आहे ह्याच बाबूच्या सगळ्या वस्तू आहे. इथं आहे हे बाबा सूट्स जे की साधी बटनवाले ड्रेस असतात ते सगळे. इथं आहे पॅन्टी. इथं आहेत हे वॅम्पायर काय म्हणतात ते. आणि त्यानंतर इकडे आहे हे सगळे मिटन्स, कॅप्स वगैरे. इकडे आहे हँड नॅपकिन्स बाळाचं तोंड वगैरे पुसण्यासाठी. आणि हे आहे बाळा ते जे की मी परफेक्ट असे शिवून घेतलेले आहेत मशीनवरती, जे की त्याच्या वेळेसच मी शिवलेले होते. सो हे एकदम सॉफ्ट आहे आणि हे सगळं मी धुवून ठेवलेलं आहे. सो आता हे फायनल याच्यात पॅक करून डेटॉलला वॉश करून सगळं कंप्लीट ठेवलेलं आहे. सो हे एक्स्ट्राच आहे जे की घरी आल्यावर किंवा दवाखान्यात बी लागलं तर कोणी इमिजिएटली ह्याच्यातनं काढून घेऊन येईल. अशाच परिस्थितीत मी सगळं धुवून एका याच्यात पॅक करून ठेवते आहे. आणि हॉस्पिटलसाठी मी काय काय नेणार आहे सो त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेन. आणि इकडं काही गोधड्या वगैरे धुवायच्या बाकी आहे, सो त्या परत मी याच्यात ॲड करून देईन. आणि हे बेबी कॅरियर, बेबीचा नेटवाला बेड जे की मच्छरांसाठी, हे अजून वॉश करायचं राहिले. सो हे साईडला आहे. खूप सगळं इकडं पसार आहे. ह्याच्यातनं जे जे वॉश झालं आहे ते मी पॅक करून ठेवते. सो आणि तिकडं अजून काही वस्तू आहे ज्या की मला हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आहे, पण त्याच्यात काय काय आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल हॉस्पिटल बॅगच्या. आणि नॅपीस मी ह्याच्यात आता व्यवस्थित घड्या घालून ठेवते. या नॅपीस मी आता सगळं व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि ह्या आता ह्याच्यात ठेवून देऊया. फायनली कपडे डन झालेले आहेत. आता फक्त जे राहिलेलं आहे ते गोधड्या वगैरे डेटॉलमध्ये वॉश करून ठेवायचं. आणि बेडिंग जे बी बेडिंग सेट्स आहेत तेवढे सगळे वॉश करायचे. सो आता ते करून उद्या आज सकाळी मी कडक हे धुवून उन्हामध्ये व्यवस्थित वाळून, कारण की डॉक्टरनी सनलाईटमध्ये वाळायचे सांगितले होते, तर सो ते व्यवस्थित वाळून ठेवलेले आहेत. आणि हालत अशीच आहे कारण की आता तयारी चालू झालेली आहे. एकटीच आहे, हे बाळ पण सांभाळायचं आणि दुसऱ्या बाळाची पण तयारी करायची. सो जितकं पॉसिबल होईल तितकं करत राहते. सो अजून तरी संध्याकाळचे आता 6:15 वाजलेले आहेत. स्वयंपाक बनवायचा आहे आणि बाकीची पण तयारी करायची आहे. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल की अजून काय काय ह्याच्यात वॉश करायचं. आणि जे हॉस्पिटलमध्ये नेणार आहे सो ती एक हॉस्पिटल बॅगची जो आहे तो व्हिडिओ मी वेगळा बनवेन. सो ह्याच्या वेळेस पण मी बनवून ठेवला होता, म्हटलं नंतर अपलोड करूया हॉस्पिटलमधनं घरी आल्यावर दुसऱ्या चॅनलवरती. पण ते काही पॉसिबल झालं नाही, कारण की ज्या फोनमध्ये मी बनवून ठेवलं होतं त्या फोनचे मेमरी काही इश्यू झाले. मग त्यानंतर जे आहे माझे व्हिडिओ सगळे त्याच्यातनं गायब झाले. सो त्यामुळे ते झालं नाही आणि अपलोड झाले नाही त्या चॅनलवरती. काही प्रमाणात झाले, काही प्रमाणात नाही झाले. सो हे नवीन चॅनल आहे हे, तर ह्याच्यावरती ते हिंदी होतं आणि हे मराठी आहे. तो ह्याच्यावरती मी जे आहे
मोस्ट ऑफली सगळे जे की तयारी चालू आहे आता सध्याच ती करेल. आणि अजून हॉस्पिटल बॅगसाठी मला अजून काय काय हवं आहे किंवा काय काय पाहिजे ते सगळं मी सांगेल. कारण की एक पहिलं बाळ असलं ना की घरामध्ये मोस्ट ऑफली वस्तू आपल्या अवेलेबल असतात. आपल्याला सगळंच काही घ्यायची गरज नसते. जेव्हा ह्याच्या वेळेस आहे ना आम्ही खूप सगळी शॉपिंग केली ती, खूप सगळ्या वस्तू आणल्या होत्या ज्या की लिस्टमध्ये होत्या. हॉस्पिटल लिस्ट जी डॉक्टरांकडनं आपल्याला भेटते सो तिच्यामध्ये होत्या. तर त्या सगळ्याच वस्तू आम्ही आणल्या होत्या. त्या आणून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या सगळ्या डेटॉलमध्ये भिजवून उन्हात कडक वाळून आणि मग हॉस्पिटलचा कुठलीही नवीन वस्तू डायरेक्ट बाळाला घालायची नाही अशी त्यांनी आम्हाला पहिले ताकीद दिली होती की हे सगळं बॅग तुम्ही रेडी करून ठेवा की जेणेकरून हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा घरी जाशाल किंवा इथंही तुम्हाला काही यूज करायचं असेल तर ते तुम्ही इमिजिएटली यूज करू शकता. असं तर जेव्हा मी 3 दिवस ह्याच्या वेळेस 2 दिवस तिसऱ्या दिवशी मला सुट्टी झाली होती. सो 1 दिवस पूर्ण आणि 1 दिवस अर्धा असा समजा 2 दिवसच तर होते. तेव्हा सगळं हॉस्पिटलकडचंच होतं. सो ह्याचं आणि माझं सगळं. सो मी सोबत नेलेली बॅग फक्त तशीच होती तिथं. पण तरीही त्यांनी सांगून ठेवलं होतं की ही तयारी करा. पण लास्ट डेला जेव्हा आम्ही घरी येणार होतो तेव्हा तिथल्या सगळ्या ह्याच्या वस्तू ज्या आहेत तिथं जमा झाल्या आणि माझ्या जे यूज केलेल्या यूज अँड थ्रोवाल्याच होत्या मोस्ट ऑफली सगळ्या वस्तू. आणि ह्याच्या ज्या बी गोधड्या वगैरे होत्या ते सगळं तिथं जमा झालं होतं. सो आम्ही ते नाही घेतलं होतं हॉस्पिटलचं कारण की आम्ही ऑलरेडी याच्यासाठी भरपूर शॉपिंग केलेली होती ह्याच्या पप्पानी आणि मी. सो आम्ही तेच रिटर्न घरी येताना त्याला जो वेलकम ड्रेस होता तो घालून घरी आणलं होतं त्याच्या बेबी कॅरियरमध्ये. सो ह्याचा बेबी कॅरियर याच्या छोट्या ब्रदर सिस्टर जे पण येईल त्याला. हे ना बाबू. दीदी दीदी कुठे आहे माझी सोनाची दीदी कुठे आहे? खूप जीव लावतो.